भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण नागरिकत्व हे प्रकरण जे आहे हे प्रकरण सुरू केलेलं आहे, सिटिझनशिप इंडिया. आणि त्यामध्ये आपण बघत असताना पाठिंबाच्या तासाला आर्टिकल किंवा कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11चा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण काय बघितलं की कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11मध्ये सुरुवातीची जी 4 कलमं आहेत त्यामध्ये कलम क्रमांक 5, 6, 7, 8 ही जी काही कलमं आहेत ही प्रारंभीचे नागरिकत्व जे हे दिलेलं आहे घटनेच्या प्रारंभीचे. आणि 9, 10 आणि 11 हे जे आहेत तर त्यामध्ये नागरिकत्वाबाबतच्या इतर घटनात्मक तरतुदी ज्या आहेत ते त्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे मागच्या तासामध्ये आपण अभ्यास करत असताना ह्या अगोदर नागरिकत्वाची संकल्पना आपण पाहिलेली, त्यानंतर घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व आपण पाहिलं, ज्यामध्ये कलम क्रमांक 5 घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व, कलम क्रमांक 6 पाकिस्तानातून स्थलांतरित नागरिकत्व, कलम क्रमांक 7 स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व आणि कलम क्रमांक 8 PIOचे नागरिकत्व, ज्याला आपण मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व. ही सुरुवाती जी काही चार कलमं होती ही कशा संदर्भामध्ये होती तर त्यामध्ये घटनेचे प्रारंभीचे नागरिकत्व जे ते ह्यामध्ये दिलं होतं. आणि त्यानंतर बाकीची आपण जर 3 पाहिली तर 8 नंतर 9, 10 आणि 11 ह्या 3 कलमामध्ये काय सांगितलं होतं तर कलम क्रमांक 9 जे आहे या कलम क्रमांक 9मध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादित केले असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा कॅनडाचं नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तर ती व्यक्ती भारताचे नागरिक असणार नाही. तर ते कलम क्रमांक 9मध्ये सांगितले. कलम क्रमांक 10चा भाग आपण जर पाहिला तर कलम क्रमांक 10मध्ये नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करेल त्याच्या तरतुदीच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील असं आपण कलम क्रमांक 10मध्ये पाहिले. आणि कलम क्रमांक 11 जे आहे ते संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वाविषयक अन्य सर्व बाबीसंबंधी कायद्याने तरतूद करण्याचा अधिकार असेल. म्हणजे कायदे करण्याचा जो काही अधिकार आहे नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये त्यामध्ये नागरिकत्व संपादन असेल किंवा समाप्ती असेल तर या संदर्भात कायदा करण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार कुणाला असेल म्हणून सांगितले तर तो अधिकार आहे संसदेला. आणि त्यानुसार जो काही कायदा केला होता तो होता नागरिकत्व कायदा 1955 जो आहे तो केलेला होता. आणि त्या नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये आजपर्यंत जे काही बदल झाले आहेत तर ते बदल देखील आपण पाहिलेले आहेत. एकूण 8 वेळा बदल झालेले आहेत. 1957, 1960, 1985, 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015. तर आजचा जो काय तास आहे त्या आजच्या तासाला आपल्याला काय अभ्यास करायचा आहे तर आज आपल्याला अभ्यास करताना नागरिकत्व संपादनाचे मार्ग जे ते अभ्यास करायचे आहेत. नागरिकत्व संपादनाचे मार्ग. आता ह्या नागरिकत्व संपादनाच्या मार्गामध्ये आपण अगोदर पाहिलं की घटनेमध्ये नागरिकत्वाचे संपादन किंवा समाप्ती कशी होईल याबाबत कुठल्याही प्रकारची स्थायी तरतूद जे ही दिलेली नाही. आणि ही स्थायी तरतूद करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या तरतूद करण्यासाठी तो जो अधिकार आहे हा अधिकार घटनेनं कुणाला दिलेला होता तर संसदेला दिला होता, ज्यामध्ये कलम क्रमांक 11चा आपण विचार करतोय. आता हे नागरिकत्व कायदा 1955चा आपण जर केला तर त्या नागरिकत्व कायदा 1955 अनुसार नागरिकत्वाचे जे काही नागरिकत्व संपादनाचे विविध जे काही मार्ग आहेत हे मार्ग आपल्याला सांगितलेत आणि त्या मार्गाचा आपण अभ्यास करणार आहे. त्यामध्ये पहिला घटक आपण जर पाहिला तर पहिला आहे जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व, त्यानंतर आहे वंश तत्वाद्वारे, तिसरा आहे नोंदणी तत्वाद्वारे, चौथं स्वीकृती तत्वाद्वारे आणि 5वं आहे प्रदेशाचे सामिलीकरण. ह्या 5 प्रकारे नागरिकत्वाचं संपादन केलं जातं हे संसदेने सांगितलेलं आहे. म्हणजे जन्मतत्वाद्वारे, वंश तत्वाद्वारे, नोंदणी तत्वाद्वारे, स्वीकृती तत्वाद्वारे आणि प्रदेशाचे सामिलीकरण यानुसार सांगितलेलं आहे. त्यातला पहिला जो काही घटक आहे तो घटक आता आपण अभ्यासणार आहे. तो पहिला आहे इथं सांगितले त्या पद्धतीनं जन्मतत्वाद्वारे. आता जन्मतत्वाद्वारे आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपल्याला जे काही नागरिकत्व दिलं होतं त्यामध्ये घटनेची तारीख ही खूप महत्त्वाची होती. घटनेचा अंमल ज्या तारखेपासून सुरू झाला ती तारीख म्हणजे 26 जानेवारी 1950. आणि ह्यामध्ये तुम्हाला सांगत असताना जो पहिला भाग आहे नागरिकत्वाच्या संपादनाचा तो आहे जन्मतत्वाद्वारे किंवा बाय बर्थ आपण ज्याला म्हणतोय. जन्मतत्वाच्या आधारे नागरिकत्व मिळण्याबाबत पुढील तरतुदी आहेत. आणि जर आपल्याला जन्मतत्वाद्वारे जर नागरिकत्व मिळवायचं असेल आणि भारताचं नागरिक जर व्हायचं असेल तर त्यासाठी जी काही अट सांगितलेली आहे त्या अटी आता आपण पाहूया. त्यातली पहिली अट सांगितलेली आहे 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्यानंतर
आणि 1 जुलै 1987च्या पूर्वी भारतात जन्मलेला व्यक्ती त्याच्या मातापित्याच्या राष्ट्रीयत्वाचा विचार न करता भारताचा नागरिक असेल. म्हणजे पहिली अट काय सांगितलेली आहे, जर तुम्हाला जन्मतत्वाद्वारे जर नागरिकत्व जर मिळवायचं असेल तर त्यासाठी सांगितले की तुमचा जन्म जो आहे तो 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987च्या मध्ये जर असेल तर तुम्ही सहज भारताचे नागरिक जे नागरिक होऊ शकताय. त्यासाठी तुमच्या मातापित्याच्या राष्ट्रीयत्वाचा विचार कुठलाही केला जाणार नाही. 26 जानेवारी 1950 या दिवशी असेल किंवा त्यानंतर, आणि त्यापुढं काय सांगितलं 1 जुलै 1987च्या पूर्वी भारतात जन्मलेला व्यक्ती जो आहे हा भारताचा नागरिक कशानुसार असेल तर जन्मतत्वानुसार असेल. तारीख ह्या दोन्ही तारखा लक्षात घ्या, 26 जानेवारी 1950 आणि 1 जुलै 1987. म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर आणि 1 जुलै 1987च्या पूर्वी जर एखाद्या व्यक्तीचा भारतात जन्म जर झाला असेल तर त्याच्या मातापित्याच्या राष्ट्रीयत्वाचा कुठलाही विचार न करता त्याला डायरेक्ट नागरिकत्व जे हे प्रदान केलं जाऊ शकतं. दुसरं सांगितलेलं आहे त्यानंतर त्या पुढचा भाग आपण जर पाहिला तर 1 जुलै 1987पर्यंत वरती आपण पाहिलं. आता 1 जुलै 1987 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मातापित्यापैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल तर. म्हणजे पहिल्यांदा सांगत असताना 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 सांगितलं, आणि दुसरी अट सांगत असताना काय सांगितलं, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 1 जुलै 1987 नंतर जर झाला असेल, त्या दिवशी किंवा त्यानंतर जर झाला असेल भारतात, तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. तो भारताचा नागरिक असेल, पण त्यासाठी काय सांगितले की त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मातापित्यापैकी कोणीही एक भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्याला नागरिकत्व जन्मतत्वाद्वारे कधी मिळू शकतं, जर त्याचे जे काही पालक आहेत किंवा मातापिता जे आहेत तर त्या मातापित्यापैकी कोणीही एक जे हे जर भारताचा नागरिक असेल तरच त्याला भारताचा नागरिक म्हणून मान्यता मिळणार आहे जन्मतत्वाद्वारे. मग हे दोन्ही पॉईंट अगोदर लक्षात घ्या. पहिला घटक सांगताना काय सांगितलं की 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्यानंतर, पण 1 जुलै 1987 पूर्वी जर जन्म झाला असेल भारतात तर कुठलीही अट नाही, डायरेक्ट तुम्ही नागरिक त्यामध्ये होऊ शकताय. मातापित्यांचा राष्ट्रीयत्वाचा कुठलाही विचार जो आहे तो ह्यामध्ये होणार नाही. आणि दुसऱ्यांदा काय सांगितलं की जो जन्म आहे तो जर 1 जुलै 1987 या दिवशी किंवा त्यानंतर जर झाला असेल तर त्याच्या जन्माच्या वेळी मातापित्यापैकी कोणीही एक जे आहे हे भारताचा नागरिक असेल तर त्या ठिकाणी जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व जे ते मिळू शकतं. आणि तिसरी अट जी आहे 3 नंबरची, त्या पुढची तारीख, आता पहिल्याच आपण तारीख बघताना 26 जानेवारी 1950 पाहिली. दुसरी तारीख आपण पाहत असताना 1 जुलै 1987 ही तारीख आपण पाहिली. आता तिसरी जी काही तारीख आहे ती आपल्याला पाहिजे आहे 3 डिसेंबर 2004. म्हणजे 3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मातापित्यापैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल. म्हणजे आपण बघत असताना 2 नंबरची अट आणि 3 नंबरची अट सारखीच आहे. फक्त 2 नंबरच्या अटीमध्ये काय सांगितलेलं आहे की 2 नंबरच्या अटीमध्ये सांगत असताना त्या ठिकाणी जी काय तारीख दिली ती तारीख किती आहे तर 1 जुलै सांगितलेली आहे. 1 जुलै 1987 अशी तारीख दिलेली आहे. म्हणजे 1 जुलै 1987 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्म झालेले जे काही व्यक्ती आहे तर त्यांच्या मातापित्यापैकी जर एक जर भारतात जर नागरिक असेल तर त्याला जन्मतत्वाचं नागरिकत्व मिळू शकतं. आणि त्यापुढं काय सांगितलं की 3 डिसेंबर 2004 ही जी काही तारीख आहे वरती जी काही दिलेली आहे तर 3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेले व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मातापित्यापैकी एक भारताचा नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतर नसेल. म्हणजे दोघांच्यापैकी एक भारताचा नागरिक जर असेल आणि दुसरा जो आहे हा बेकायदेशीर भारतामध्ये स्थलांतरित नसेल तर त्या व्यक्तीला जन्मतत्वाद्वारे काय मिळू शकतं, नागरिकत्व मिळू शकतं. इथं 3 अटी आपण पाहिलेल्या आहेत. अटी एकूण पाहत असताना किती आपण पाहिल्या तर एकूण अटी पाहिलेल्या आहेत आपण 3 अटी पाहिलेल्या आहेत. पहिली अट जी आहे 1 नंबरची, तर पहिली अट आपण पाहत असताना तारीख काय पाहिली आपण 26 जानेवारी 1950 ते किती सांगितलेलं आहे तर 1 जुलै 1987. 1 जुलै 1987 तर या दरम्यान जर जन्म जर झाला असेल भारतामध्ये तर त्याला काय होणार आहे, डायरेक्ट नागरिकत्व मिळणार आहे. पण आता त्या पुढची तारीख आपण जर पाहिलं तर 1 जुलै
1 जुलै 1987, 1 जुलै 1987 किंवा त्यानंतर जर भारतात जर जन्म झाला असेल आणि त्याला जर भारतीय नागरिकत्व जर मिळवायचं असेल तर अशावेळी त्याच्या मातापित्यापैकी एक भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. आणि जी तिसरी तारीख आहे ते आहे 3 डिसेंबर 2004. आणि ह्या 3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या मातापित्यापैकी एक भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. आणि दुसरा जो आहे हा बेकायदेशीर जर स्थलांतरित नसेल तर त्याला भारतीय नागरिकत्व जे आहे हे जन्मतत्वाद्वारे मिळणार आहे. आणि चौथा जो आहे पॉईंट, तर त्या चौथ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं की भारतात नियुक्त करण्यात आलेल्या परकीय राजदौतिक अधिकारी व शत्रू परकीयांची मुले भारताचे नागरिकत्व प्राप्त करू शकत नाहीत. असे 4 गोष्टी यात लक्षात घ्या. पहिली गोष्ट आपण लक्षात घेताना पहिली तारीख काय आहे तर 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 या दरम्यान जर जन्म जर झाला असेल तर त्याला डायरेक्ट नागरिकत्व मिळणार आहे. मातापित्यांच्या राष्ट्रीयत्वाचा विचार केला जाणार नाही. 1 जुलै 1987 नंतर त्या दिवशी किंवा त्यानंतर जर भारतात जर जन्म जर झाला असेल तर ज्यावेळी जन्म झाला असेल त्यावेळी मातापित्यापैकी एक भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे तर त्याला जन्मतत्वाद्वारे नागरिकत्व मिळेल. आणि तिसरं सांगितलेलं आहे की 3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या मातापित्यापैकी एक भारताचा नागरिक आहे आणि दुसरा भारतामध्ये बेकायदेशीर जर स्थलांतरित नसेल तर त्याला भारतीय नागरिकत्व जन्मतत्वाद्वारे मिळणार आहे. आणि भारतामध्ये नियुक्त करण्यात आलेले जे परकीय राजदौतिक अधिकारी असतात, जे परकीय राजदौतिक अधिकारी असतील किंवा शत्रू परक्यांची मुले जे आहेत यांना भारताचे नागरिकत्व मिळू शकत नाही. असे एकूण 4 जे पॉईंट आहेत ते पॉईंट आपण कशामध्ये बघितलेत तर जन्मतत्वाद्वारे जे आहेत हे आपण ह्यामध्ये पाहिलेलं आहे. आता जन्मतत्वाद्वारे नंतर त्या पुढचा घटक आता आपल्याला पाहायचा आहे वंशतत्वाद्वारे. जन्मतत्वाद्वारे नंतर त्या पुढे आता आपल्याला पाहायचं आहे वंशतत्वाद्वारे. ह्या ठिकाणी देखील तारीख आहे, घटनेचीच तारीख आहे, पुढची तारीख फक्त बदललेली. ह्यामध्ये काय सांगितलं की वंशतत्वाद्वारे नागरिकत्व मिळण्याबाबत काही तरतूद दिलेली आहे. त्यातली पहिली तरतूद 1 नंबरची तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की 26 जानेवारी 1950 रोजी किंवा नंतर मात्र 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती वंशतत्वाद्वारे भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील भारताचे नागरिक असतील तर. महत्त्वाचं आहे हे वंशतत्वाद्वारे म्हणजे तारीख देताना 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर मात्र 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती वंशतत्वाद्वारे भारताचा नागरिक असेल. त्यासाठी अट काय आहे की त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. जन्मतत्वाद्वारे आपण आता वंशतत्वाद्वारे म्हणजे काय की त्याचा जन्म होताना भारताच्या बाहेर झालेला आहे आणि ते वंशज जे ते वंशज भारतामध्ये आहेत. आणि इथं असं सांगितलेलं आहे की असा व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीचा जन्म 26 जानेवारी 1950 किंवा त्यानंतर मात्र 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्म झालेला आहे, पण ज्यावेळी त्याचा जन्म झाला तर त्या जन्माच्या वेळी त्याचे वडील जर भारताचे नागरिक असतील तर त्याला वंशतत्वाद्वारे भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. दुसरा आपण जर पाहिला दुसरा पॉईंट तर 10 डिसेंबर 1992 रोजी वरती जी काय तारीख दिल्या जशी जन्मतत्वाद्वारे ज्या 2 तारखा होत्या 26 जानेवारी 1950 आणि 1 जुलै 1987 तशा यामध्ये 2 तारखा आहेत. त्यामध्ये 26 जानेवारी 1950 आणि 10 डिसेंबर 1992 असं सांगितलेलं आहे. तर 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा नंतर भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मातापित्यापैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल. आता 1992 पर्यंत आपण जर पाहिलं तर 1992 पर्यंत अट काय घातलेली आहे की वडील भारताचे नागरिक असणं ही जी अट आहे ती अट घातलेली होती. पण 10 डिसेंबर 1992 नंतर काय सांगितलं की भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या मातापित्यापैकी एक त्यावेळी भारताचे जर नागरिक असतील तर त्याला वंशतत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व प्रदान केलं जाऊ शकतं. हे 2 पॉईंट अगोदर लक्षात घ्या. पहिला पॉईंट काय सांगितला की 26 जानेवारी 1950 रोजी किंवा नंतर मात्र 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती वंशतत्वाद्वारे भारताचा नागरिक होऊ शकतो. त्यासाठी अट एकच आहे की त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. आणि 10 डिसेंबर 1992 नंतर काय सांगितलं की 10 डिसेंबर 1992 या दिवशी किंवा त्यानंतर भारताबाहेर जन्मलेला व्यक्ती वंशतत्वाद्वारे भारताचा नागरिक होऊ शकतो आहे जर त्याच्या मातापित्यापैकी एक भारताचा नागरिक असेल तर. आणि त्यानंतर तिसरं काय सांगितलेलं आहे
3 डिसेंबर 2004 वरती जी काय तारीख होती ती तारीख आहे 3 डिसेंबर 2004. 3 डिसेंबर 2004च्या पुढे भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती वंशतत्वाने भारताचा नागरिक असणार नाही. तारीख काय दिलेली आहे तर 3 डिसेंबर 2004च्या पुढे भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती वंशतत्वाने भारताचा नागरिक असणार नाही. मात्र जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारच्या संमतीने त्यानंतर जर त्याच्या जन्माची नोंदणी भारतीय वाणिज्य दौतिक अधिकाऱ्याकडे केल्यास तो भारताचा नागरिक बनू शकेल. त्यासाठी त्याच्या पालकाला अर्ज करावा लागेल. म्हणजे हा जो काय भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. एकूण ज्या 3 अटी दिलेल्या आहेत जन्मतत्वाद्वारे, त्यातील पहिली अट आपण जर पाहिली तर 26 जानेवारी 1950 यानंतर आणि 10 डिसेंबर 1992च्या पूर्वी जर भारताच्या बाहेर जर जन्म जर झाला असेल तर त्याला वंशतत्वाने नागरिक कधी मिळणार आहे जर त्याचे वडील जर भारताचे नागरिक असतील तर. दुसरी अट काय सांगितलेली आहे की 10 डिसेंबर 1992 नंतर जर भारताबाहेर जन्म जर झाला असेल तर जन्माच्या वेळी आई जे काही मातापिता असतील तर त्या मातापित्यापैकी एक भारताचा नागरिक असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व वंशतत्वाने मिळेल. आणि तिसऱ्यांदा सांगितले की 3 डिसेंबर 2004च्या पुढे भारताच्या बाहेर जन्मलेले कुठलीही व्यक्ती भारताचे नागरिक असणार नाही. पण जर भारताचा नागरिक जर व्हायचा असेल तर जे वाणिज्य दौतिक अधिकारी असतील किंवा 1 वर्षात जन्म झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत केंद्र सरकारच्या संमतीने त्यानंतर जर त्याची जन्माची नोंदणी भारतीय वाणिज्य दौतिक अधिकाऱ्याकडे केल्यास तो भारताचा नागरिक बनू शकतोय. त्यासाठी त्याच्या पालकांनी अर्ज करणं आवश्यक आहे किंवा त्यांच्या पालकांनी अर्ज करावा. अशा 3 अटी ज्या आहेत ह्या कशामध्ये दिलेल्या आहेत वंशतत्वाद्वारे दिलेल्या आहेत. पहिलं आपण बघितलं जन्मतत्व आणि दुसरं आपण काय बघितलं तर वंशतत्व जे आहेत हे वंशतत्व आपण पाहिलेलं आहे. आता तिसरा जो काही घटक आहे तो आता आपल्याला अभ्यासायचा आहे ते आहे नोंदणी तत्वाद्वारे. नोंदणी तत्वाद्वारे आपण जर पाहिलं खालीलपैकी कोणत्याही एका गटात येणाऱ्या व्यक्तीस बेकायदेशीर स्थलांतरित नसलेल्या केंद्र शासनाकडे अर्ज करून नोंदणी तत्वाद्वारे नागरिकत्व जे आहे ते मिळवता येतं किंवा प्राप्त करून घेता येतं. आणि त्यासाठी काय सांगितलेलं आहे तर त्यासाठी पहिली अट आहे की मूळ भारतीय असणारा असा व्यक्ती जो नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष सामान्यतः निवासी आहे. आता सामान्यतः निवासीची संकल्पना पुढे आपण पाहणारच आहे, पण पहिली अट लक्षात घ्या त्यामध्ये नोंदणी तत्वाद्वारे मूळ भारतीय असणारा असा व्यक्ती जो नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवासी आहे. 7 वर्ष भारतामध्ये जर सामान्यतः तो जर निवासी असेल तर त्या ठिकाणी नोंदणी तत्वाद्वारे त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल. जो मूळ भारतीय आहे जी काही अर्ज आहे ते अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष सामान्यतः भारतात निवासी असणं आवश्यक आहे. दुसरं सांगितलेलं आहे मूळ भारतीय असणारा आणि अविभक्त भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी वास्तव्य करणारा व्यक्ती. मूळ भारतीय आहे आणि अविभक्त भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी वास्तव्य करणारा व्यक्ती जो आहे हा नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्व मिळवू शकतोय. त्यानंतर तिसरा आहे भारतीय नागरिकांशी विवाह केलेला व नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवासी असलेली व्यक्ती. आणि ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर काय येणार आहे तर त्यामध्ये उदाहरण आपण जर पाहिलं तर सोनिया गांधी जे आहेत यांचं जे काही नागरिकत्व आहे हे कसं आहे तर नोंदणी तत्वाद्वारे केलेलं नागरिकत्व आहे. म्हणजे भारतीय नागरिकांशी विवाह केलेला व नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवासी असलेली व्यक्ती ती नोंदणी तत्वाद्वारे भारताचे नागरिक होऊ शकते. आणि भारतीय नागरिक असणाऱ्या पालकांची अल्पवयीन मुले जे आहे ते नोंदणी तत्वाद्वारे भारताचे नागरिक जे आहेत नागरिक होऊ शकतात. भारतीय नागरिक असणाऱ्या पालकांची अल्पवयीन मुले. हे 4 अगोदर पॉईंट आपण चेक करूया. अजून एकदा लक्षात घ्या. पहिलं सांगत असताना काय सांगितलेलं आहे तर मूळ भारतीय असणारा व्यक्ती जो नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष सामान्यतः भारतात निवासी आहे किंवा भारतात सामान्यतः निवासी आहे. आता ही सामान्यतः निवासी म्हणजे काय की अर्ज करण्यापूर्वीचा जो 1 वर्ष जे आहे म्हणजे 12 महिने आपण म्हणू शकतोय तर 12 महिन्यामध्ये तो सलग भारतामध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्या 12 महिन्याच्या पूर्वी जे 8 वर्ष जे आहेत त्या 8 वर्षामध्ये किमान 6 वर्ष तो भारतात निवास असणं आवश्यक आहे. म्हणून आपण त्याला म्हणू शकतोय की सामान्यतः निवासी ही जी काही संकल्पना आहे ही सामान्यतः निवासी म्हणजे काय की अर्ज करण्यापूर्वी 12 महिने जो आहे तो सलग भारतात निवास करत असणं आवश्यक आहे. आणि दुसरा म्हणजे काय की 12 महिन्याच्या अगोदर असणारी जी काही 8 वर्ष आहेत
तर त्या 8 वर्षापैकी 6 वर्ष जो आहे तो भारताचा निवासी असणं आवश्यक आहे. तर त्याला आपण काय काय म्हणू शकतोय, तर आपण त्याला सामान्यतः निवासी जे आहे हे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो नोंदणी तत्वाद्वारे. दुसरं सांगितलेलं आहे की मूळ भारतीय असणारा आणि अविभक्त भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी वास्तव्य करणारी व्यक्ती. मूळ भारतीय आहे पण सध्या ती भारताच्या बाहेर कोणत्याही देशामध्ये किंवा अविभक्त भारताबाहेरील कोणत्याही देशामध्ये वास्तव्य करते, तर ही व्यक्ती जी आहे ती नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवू शकते. तिसरं, भारतीय नागरिकांशी विवाह केलेला व नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवास असणारी व्यक्ती, उदाहरणार्थ सोनिया गांधी. आणि चौथं जे आहे, भारतीय नागरिक असणारी पालकांची अल्पवयीन मुले जे आहेत तर त्यांचा जो काय समावेश आहे तो देखील आपण यामध्ये आपण म्हणू शकतो. त्यानंतर पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती जो किंवा ज्याच्या मातापित्यापैकी कोणीही एक पूर्वी स्वतंत्र भारताचा नागरिक होता आणि नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 1 वर्ष भारताचा निवासी आहे. लक्षात घ्या व्यवस्थित. पुढचे जे 3 पॉईंट आहेत हे तिन्ही पॉईंट अशा आहेत की पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्याच्या पालकाची भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झालेली आहे असा व्यक्ती जो आहे, अशा व्यक्तीची जी काही मुलं आहेत त्या मुलांना देखील असं नागरिकत्व जे मिळू शकतं, किंवा तो प्रत्यक्षात व्यक्ती जो आहे पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्याच्या पालकाची भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झालेली. त्यानंतर पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती जो किंवा ज्याच्या मातापित्यापैकी कोणीही एक पूर्वी स्वतंत्र भारताचा नागरिक होता आणि नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 1 वर्ष भारतात निवासी आहे. आणि त्यापुढचं पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्याची नोंदणी 5 वर्षापासून परकीय नागरिक म्हणून झालेली आहे आणि जो नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 1 वर्ष भारतात निवासी आहे. ह्याच्यात पुढचे जे 3 आहेत महत्त्वाचे नोंदणी तत्वाद्वारे, 5वा पॉईंट सांगत असताना काय सांगितलेलं आहे की पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्याच्या पालकाची भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झालेली आहे. त्याचा पालक जो आहे हा भारतीय नागरिक म्हणून जे नोंदणी झालेले त्याचं वय जे आहे हे पूर्ण वय आणि क्षमतेचा व्यक्ती येतो. पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती जो किंवा ज्याच्या मातापित्यापैकी कोणी एक पूर्वी स्वतंत्र भारताचा नागरिक होता आणि नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 1 वर्ष भारतात निवासी आहे. आणि 7वा आहे पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्याची नोंदणी 5 वर्षापासून परकीय नागरिक म्हणून झाली आहे. हे परकीय देशाचा नागरिक आहे पण 5 वर्षापासून तो भारतामध्ये वास्तव्य करतोय. तर असा व्यक्ती जो आहे जो नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 1 वर्ष भारतात जर निवासी असेल तर त्याला नोंदणी तत्वाद्वारे नागरिकत्व जे ते प्राप्त होऊ शकतं. अशा बाबी जे ते लक्षात ठेवायच्यात आपल्याला. पण नोंदणी तत्वाद्वारे आपण पाहत असताना एकूण जे 7 घटक जे आहेत किंवा 7 ज्या अटी आहेत त्या अटी आपण पाहिलेत. थोडक्यात अजून एकदा आपण चेक करूया त्या. पहिलं जे आहेत ते मूळ भारतीय असणारा व्यक्ती जो नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवासी आहे. आता मूळ भारतीय म्हणजे काय, तर मूळ भारतीयांची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपण मगाशी बघितलेली आहे. आणि त्या संकल्पनेमध्ये काय सांगितलं की मूळ भारतीय म्हणजे कोण, जर एखाद्या व्यक्तीचा किंवा त्याच्या आईवडिलापैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग झालेल्या क्षेत्रात झाला असेल तर तिला भारतीय मूळ असलेली व्यक्ती समजण्यात येईल. म्हणजे मूळ भारतीय कुणाला समजण्यात येईल, पहिल्या दोन्ही अटी मूळ भारतीयांच्या आहेत. तर मूळ भारतीय अशा व्यक्तीला समजण्यात येईल की त्या व्यक्तीचा किंवा त्याच्या आईवडिलापैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग झालेल्या क्षेत्रात झाला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतोय, मूळ भारतीय व्यक्ती जे ते म्हणू शकतोय. आणि ती पहिली अट ती सांगितली आहे की मूळ भारतीय असणारा व्यक्ती जो नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवासी आहे. दुसरं सांगत असताना काय सांगितलेलं आहे की मूळ भारतीय असणारा आणि अविभक्त भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी वास्तव्य करणारी जी काही व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला काय मिळू शकतं, नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्व मिळू शकतं. पण ती भारतीय वंशाची व्यक्ती असणं आवश्यक आहे. तिसरं आहे भारतीय नागरिकांशी विवाह केलेला व नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवास असलेली व्यक्ती, उदाहरणार्थ सोनिया गांधी.
ज्यांना नोंदणी तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर त्यापुढचं, भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीची अज्ञान मुलं किंवा अल्पकालीन मुलं, अल्पवयीन मुलं. अज्ञान म्हणजे काय, की ज्या व्यक्तीचं वय जे आहे ते 18 वर्षापेक्षा कमी आहे, पण त्याचे जे काही पालक आहेत हे पालक भारताचे नागरिक आहेत, तर त्यांना हे नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व जे आहे हे भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. तर ह्या पहिल्या 4 अटी आहेत. म्हणजे मूळ भारतीय असणारा व्यक्ती जो नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात निवासी असणं आवश्यक आहे. दुसरा, त्यामध्ये सांगत असताना मूळ भारतीय असणारा पण अविभक्त भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा कोणत्याही ठिकाणी वास्तव्य करणारा व्यक्ती. आणि तिसरं सांगितले, भारतीय नागरिकांशी विवाह केलेला व नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवास असलेली व्यक्ती, उदाहरणार्थ सोनिया गांधी. आणि भारतीय नागरिक असणाऱ्या पालकांची अल्पवयीन मुले. हे 4 घटक आहेत. आणि त्या पुढचे जे 3 सांगितलेले आहेत त्यामध्ये एक आहे पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती. आता पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती म्हणजे काय, ही जी आहे आपण जर बघितलं 5व्यामध्ये पण दिलं आहे, 6व्यामध्ये पण दिलेलं आहे आणि 7व्यामध्ये पण दिलेलं आहे. पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती म्हणजे सज्ञान व्यक्ती, की ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, असा व्यक्ती जो आहे की ज्यांच्या पालकाची भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झालेली आहे. ज्याचे पालक जे आहे हे पालक भारतीय नागरिक आहेत. तर हा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती, की ज्यांच्या पालकाची भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झालेली आहे, तर त्यांना नोंदणी तत्वाद्वारे हे नागरिकत्व प्राप्त होईल. पुढचं, पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती म्हणजे सज्ञान व्यक्ती, की ज्याच्या मात्यापित्यापैकी कोणीही एक पूर्वी स्वतंत्र भारताचा नागरिक होता आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी लगतची 1 वर्ष भारतात निवासी आहे. आणि 7वा जो आहे हा आहे पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती, ज्याची नोंदणी 5 वर्षापासून परकीय नागरिक म्हणून झालेली आहे. म्हणजे एक सज्ञान व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे. तर असा व्यक्ती जो आहे की ज्याची नोंदणी 5 वर्षापासून परकीय नागरिक म्हणून झालेले, जो नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 1 वर्ष भारताचा निवासी असेल. असे एकूण 7 ज्या बाबी त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्यापुढं आहे सामान्यतः निवासी. ही संकल्पना जी आहे ती संकल्पना आपल्याला पाहिजे. आता सामान्यतः निवासी म्हणजे काय, की सामान्यतः निवासी म्हणजे त्याने अर्ज करण्याच्या लगतच्या 12 महिन्यामध्ये सलग निवास करणं आवश्यक आहे. भारतामध्ये तो सलग जर निवास जर करत असेल तर त्याला आपण सामान्यतः निवासी असं म्हणू शकतोय. आणि दुसरी अट त्यामध्ये सांगितले की 12 महिन्याच्या लगतची 8 वर्ष, की ज्या 8 वर्षापैकी तो 6 वर्ष भारतात निवास जर त्यानं केला असेल तर त्याला आपण सामान्यतः निवासी ही संकल्पना लक्षात घेऊ शकतो. 2 गोष्टी यामध्ये, अर्ज करण्यापूर्वी जी लगतची 12 महिने आहे त्या 12 महिन्यामध्ये तो भारतामध्ये सलग निवास करत असला पाहिजे. आणि त्या अगोदरची जी 8 वर्ष आहेत तर त्या 8 वर्षापैकी किमान 6 वर्ष जो आहे तो भारताचा जर निवास करत असेल किंवा निवास केला असेल त्यानं, तर त्याला आपण सामान्यतः निवासी असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्यापुढं आहे इथं पुन्हा ते मूळ भारतीयाची संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे मूळ भारतीय कुणाला म्हणायचं. आता एखाद्या व्यक्तीस मूळ भारतीय तेव्हा समजले जाईल जर तो किंवा त्याच्या पालकापैकी एकाचा जन्म अविभक्त भारतात किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताच्या बनलेल्या प्रदेशात झाला असेल तर. म्हणजे मूळ भारतीय कुणाला म्हणायचं आहे, तर मूळ भारतीय म्हणत असताना तो व्यक्ती असेल किंवा त्याच्या पालकापैकी एकाचा जन्म अविभक्त भारतात किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताच्या बनलेल्या प्रदेशात झाला असेल. आणि हे नोंदणी तत्वाद्वारे ज्यावेळी नागरिकत्व प्राप्त होणार आहे तर ती नागरिकत्व प्राप्त होण्यापूर्वी शपथ जे ती शपथ घ्यावी लागते. विहित नमुन्याची जी काही शपथ आहे ही शपथ घ्यावी लागते. ही नोंदणी होण्यापूर्वी त्याला विहित नमुन्याची शपथ घ्यावी लागणार आहे. आणि त्यामध्ये भारताच्या घटनेप्रती खरी निष्ठा, भारताच्या कायद्यांचे निष्ठापूर्वक पालन व नागरिक म्हणून कर्तव्य पालन या बाबीची जी काही शपथ आहे ही शपथ त्या ठिकाणी घ्यावी लागते. आणि ह्या शपथेमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे भारतीय घटनेप्रती खरी निष्ठा असेल, त्यानंतर जी काही कायदा आहे त्या कायद्यांचं पालन असेल, कर्तव्य पालन असेल. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे शपथीचा नमुना, मी निष्ठापूर्वक शपथ घेतो की मी कायद्याने स्थापित झालेल्या भारतीय राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि मी प्रामाणिकपणे भारताच्या कायद्यांचे पालन करीन आणि भारताचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडीन. म्हणजे असा जो काही नमुना आहे त्या नमुन्याची शपथ आहे. मी निष्ठापूर्वक शपथ घेतो की मी कायद्याने स्थापित झालेल्या भारतीय राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि मी प्रामाणिकपणे भारताच्या कायद्यांचे पालन करीन आणि भारताचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडीन. या प्रकारची जी काही शपथ आहे ही शपथ त्यामध्ये घ्यावी लागते. म्हणजे आपण बघत असताना 3 मुद्दे आता पाहिलेले आहेत.
एक पाहिलं जन्मतत्वाद्वारे, दुसरा पाहिला वंशतत्वाद्वारे आणि तिसरा जो काय पाहिलेला आहे तो आहे नोंदणी तत्वाद्वारे. आता त्यानंतर त्या पुढचा पाहायचा आहे चौथा, तो आहे स्वीकृती तत्वाद्वारे. आता स्वीकृती तत्वाद्वारे म्हणजे काय की पुढील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीने बेकायदेशीर स्थलांतरित नसलेल्या केलेल्या अर्जावर विचार करून केंद्र शासन त्या स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व बहाल करू शकते. त्यामध्ये पात्र सांगितले त्यातला पहिला असं सांगितलेला आहे, पहिला मुद्दा, तो अशा देशाचा प्रजाजन नसावा जेथे भारतीयांना स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक बनण्यास प्रतिबंध आहे. पहिली अट जी आहे ती पहिली अट सांगितलेली आहे की जो अशा देशाचा नागरिक नसावा की जेथे भारतीयांना स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक बनण्यास प्रतिबंध आहे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर भारतामध्ये असणारा एखादा व्यक्ती जो आहे की ज्या व्यक्तीला अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारायचं आहे, पण अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारत असताना स्वीकृत जे काय तत्व आहे त्या तत्वाद्वारे स्वीकारायचं आहे, पण जर त्या देशामध्ये या तत्वाचा अवलंब जर केला नसेल किंवा भारतीयांना स्वीकृत तत्वाद्वारे नागरिकत्व जर मिळत नसेल तर अशा देशाचे जे काही नागरिक आहेत तर त्या नागरिकांना देखील भारतामध्ये स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व मिळणार नाही. म्हणजे असा देश असावा की ज्या देशामध्ये स्वीकृत तत्वाद्वारे नागरिकत्व स्वीकारण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत असावी, तर अशा देशाचा तो नागरिक असावा. आणि कोणत्या देशाचा नागरिक असू नये की अशा देशाचा नागरिक नसावा किंवा प्रजाजन नसावा थोडक्यामध्ये जेथे भारतीयांना स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक बनण्यास प्रतिबंध आहे. दुसरा, जर तो एखाद्या देशाचा नागरिक असेल, उदाहरणार्थ आपण जर विचार केला अमेरिकेचा तो नागरिक आहे किंवा जपानचा नागरिक आहे, तर तो अशा देशाचा नागरिक असेल किंवा एखाद्या देशाचा नागरिक असेल तर त्यानं त्या नागरिकत्वाचा त्याग करणं आवश्यक आहे. आणि त्या त्याग केलेली अधिसूचना जी आहे ही त्यानं केंद्र शासनाकडं कळवणं आवश्यक आहे. जर तो एखाद्या देशाचा नागरिक असेल तर त्याने त्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची अधिसूचना केंद्र शासनाकडे केलेली असावी. तर पहिले दोन मुद्दे, तो अशा देशाचा प्रजाजन नसावा ज्या ठिकाणी भारतीयांना स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक बनण्यास प्रतिबंध आहे, आणि दुसरं सांगितलं आहे की जर तो एका देशाचा नागरिक असेल तर त्या नागरिकत्वाची त्याग केल्याची अधिसूचना त्यानं केंद्र शासनाकडं केलेली असावी. तिसरं सांगितलेलं आहे अर्ज करण्याच्या लगतपूर्वी. नोंदणीमध्ये देखील ते आपण पाहिलेलं आहे. अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 12 महिने, यामध्ये पण तेच दिलेलं आहे. अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 12 महिन्याच्या काळात त्याने भारतात सलग वास्तव्य केलेलं असावे किंवा हा भाग खूप महत्त्वाचा आहे, तो भारत सरकारच्या सेवेत असावा किंवा दोन्ही बाबी अंशतः असाव्यात. म्हणजे जेव्हा तो अर्ज करणार आहे स्वीकृत तत्वाद्वारे तर अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 12 महिन्यात सलग त्याचं वास्तव्य असावं, आणि दुसरं काय सांगितलेलं आहे किंवा तो भारत सरकारच्या सेवेत असावा. आणि जे 12 महिन्याचा जो काय कालावधी आहे त्या 12 महिन्याच्या लगतपूर्वीची जी 14 वर्ष आहेत, 12 महिन्याच्या लगतपूर्वीची जी 14 वर्ष आहेत तर त्या 14 वर्षांपैकी किमान 11 वर्ष त्यानं भारतात वास्तव्य केलं असावं किंवा तो भारत सरकारच्या सेवेत असावा किंवा औषधं दोन्ही बाबी असाव्यात. म्हणजे तिसरा आणि चौथामध्ये सांगितले काय, तिसऱ्यामध्ये त्यानं अर्ज करण्यापूर्वी 12 महिने भारतात वास्तव्य असावं किंवा तो भारत सरकारच्या सेवेत असावा, आणि चौथ्यामध्ये काय सांगितलं की 12 महिन्याच्या अगोदरची जी 14 वर्ष आहेत तर त्या 14 वर्षापैकी 11 वर्ष त्याचं सलग भारतात वास्तव्य असावं किंवा तो भारत सरकारच्या सेवेत असावा किंवा अंशतः दोन्ही बाबी जे आहेत या केलेल्या असाव्यात. त्यानंतर त्या पुढचा आहे पाचवा, तो सच्छील व्यक्ती असावा. काय सांगितलेलं आहे की तो सच्छील व्यक्ती असावा, त्याला 8व्या अनुसूचीतील एका भाषेचे पुरेसे ज्ञान असावे. तो सच्छील व्यक्ती असावा सांगितले 5वा पॉईंट. आणि 6वा सांगताना त्याला 8व्या अनुसूचीतील एका भाषेचे जे ज्ञान आहे हे ज्ञान त्यामध्ये असावं असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. सच्छील व्यक्ती म्हणजे कोण असेल तर सच्छील व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले असायला हवे, ज्याला आपण काय म्हणू शकतोय, सच्छील व्यक्ती असं म्हणू शकतोय. म्हणजे तो व्यक्ती चारित्र्यवान असावा असं आपण त्यामध्ये म्हणू शकतोय. आणि त्या पुढचा 6वा काय सांगितलं आहे की त्याला 8व्या अनुसूचीतील एका भाषेचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे. 8वी अनुसूची बघा त्यामध्ये भाषा दिलेल्या आहेत, तर 8व्या अनुसूचीमध्ये ज्या काही भाषा असतील त्यापैकी एका भाषेचे पुरेसं ज्ञान जे हे ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे. 8व्या अनुसूचीतील एका भाषेचे पुरेसे ज्ञान. आता 8वी अनुसूची आपण जर पाहिलं तर 8वी अनुसूची कलम क्रमांक किती दिलेला आहे तर कलम क्रमांक 344. कलम क्रमांक 344 1 आणि 351शी ही संबंधित आहे. म्हणजे 8वी अनुसूची जी आहे ते कलम क्रमांक 344 1 आणि 351शी संबंधित आहे. आणि 8व्या अनुसूचीमध्ये घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी दिलेली आहे.
आणि त्या यादीपैकी एका भाषेचं पुरेसं ज्ञान जर असेल तरच त्या व्यक्तीला स्वीकृत तत्त्वाद्वारे नागरिकत्व जे मिळू शकतं. आणि त्यामध्ये एकूण किती भाषा आहेत, तर मूळ जी काही घटना होती त्या मूळ घटनेमध्ये ज्या भाषा होत्या त्या भाषा होत्या एकूण 14 भाषा. जी मूळ घटना होती त्या मूळ घटनेमध्ये एकूण भाषा होत्या 14 आणि सध्या किती भाषा आहेत तर 22 भाषा आहेत. म्हणजे मूळ घटनेमध्ये भाषा होत्या 14 आणि आत्ता भाषा आहेत 22. आता त्या थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात राहील किंवा नंतर देखील आपण ते अभ्यास करणार आहे. फक्त भाषा कोणते ते आपण फक्त बघूया. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 8व्या अनुसूचीमध्ये एकूण ज्या 22 भाषा आहेत त्यामध्ये आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू म्हणजे मराठी भाषेत देखील यामध्ये समावेश आहे. तर अशा ज्या काही भाषा आहेत या एकूण किती भाषा आहेत तर या भाषा आहेत 22 भाषा. सध्या आपण जर विचार केला तर ह्या 22 भाषा यामध्ये आहेत. तर ह्या 22 भाषापैकी एका भाषेचं ज्ञान जे आहे ते असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे त्या पुढचा घटक, त्या स्वीकृती तत्त्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त झाल्यास त्याचा भारतात निवास करण्याचा मानस आहे किंवा भारत सरकारच्या किंवा भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या किंवा भारतात स्थापन झालेल्या सोसायटी कंपनीच्या सेवेत दाखल होण्याचा किंवा कायम राहण्याचा त्याचा मानस आहे. मी यामध्ये सांगत असताना काय सांगितलेलं आहे की त्या स्वीकृती तत्त्वाद्वारे समजा नागरिकत्व जर बहाल करण्यात आलं तर नागरिकत्व दिल्यानंतर त्याचा भारतात निवास करण्याचा मानस आहे किंवा भारत सरकारच्या किंवा भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या किंवा भारतात स्थापन झालेल्या सोसायटी किंवा कंपनीच्या सेवेत दाखल होण्याचा किंवा कायम राहण्याचा त्याचा मानस आहे असं यामध्ये म्हणजे सांगितलेलं आहे स्वीकृती तत्त्वाद्वारे. म्हणजे जर नागरिकत्व जर बहाल जर केलं असेल तर त्याचा भारतात निवास करण्याचा मानस आहे किंवा जी भारत सरकार असेल किंवा भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेत त्या ठिकाणी काम करण्याचा त्याचा मानस असेल किंवा कायम राहण्याचा मानस जो आहे हा मानस त्यामध्ये असेल. हे कशामध्ये सांगितलं तर जे स्वीकृती तत्त्व आहे तर त्या स्वीकृती तत्त्वामध्ये ह्या बाबी जे आहेत ह्या बाबी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर त्यापुढं काय सांगितलेलं आहे की ही जी काही स्वीकृती तत्त्वाच्या ज्या अटी आहेत म्हणजे तो अशा देशाचा प्रजा नसावा की ज्यामध्ये भारतीयांना स्वीकृती तत्त्वाद्वारे नागरिक बनण्यास प्रतिबंध आहे किंवा इतर ज्या काही अटी सांगितलेल्या आहेत म्हणजे अगोदरचं जे काही नागरिकत्व आहे ते नागरिकत्व त्याग केल्याची अधिसूचना असेल किंवा अर्ज करण्यास लगतपूर्वी जी 12 वर्ष आहेत तर त्या 12 महिने जे आहे त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यानं सलग वास्तव्य केलं असावा. या सर्व अटीमध्ये किंवा काही अटीमध्ये शिथिलता जी आहे ती येऊ शकते किंवा त्या अटीमध्ये सूट देखील शासन देऊ शकतं केंद्र शासन. पण ती सूट देण्यासाठी काय अट आहे, जर त्याने विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता किंवा मानव प्रगती या क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण सेवा प्रदान केली असेल तर. या वरील ज्या अटी सांगितलेल्या आहेत तर त्या अटीमध्ये शिथिलता मिळू शकते. कधी मिळू शकते की त्याने विशिष्टपूर्ण जर काम जर केलं असेल तर. आता अशी शिथिलता कोणाला मिळाली होती तर मदर तेरेसा यांना मिळाली होती. युगोस्लोव्हाकिया त्यांनी जागतिक शांततेमध्ये भरपूर काम केलं होतं. नोबेल पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर आपण बघत असताना वरील ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये सूट कधी मिळणार आहे, जर उल्लेखनीय जे काही कामगिरी जी आहे ती कामगिरी किंवा वैशिष्ट्यपूर्ण सेवा जी आहे ही केली असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये तर विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता आणि मानवी प्रगती या क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण जर सेवा प्रदान केली असेल तर ह्या अटीमध्ये सूट मिळू शकते. आता ह्या अटीमध्ये सूट आतापर्यंत कुणाला मिळालेली आहे तर त्यामध्ये मदर तेरेसा असतील, त्यांचा मूळ देश जो आहे तो युगोस्लाविया, आणि अदनान सामी पाकिस्तानचे, यांना स्वीकृती तत्त्वाने भारतीय नागरिकत्व जे हे मिळालेलं आहे. मी संगीत क्षेत्रामध्ये अदनान सामी यांचं नाव चांगलं आहे. कला क्षेत्रामध्ये मदर तेरेसा जे आहे ते जागतिक शांततेच्या क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी जे ही कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे यांना स्वीकृती तत्त्वाद्वारे ज्या अटी आहेत तर त्या अटीपासून शिथिलता जी आहे ती शिथिलता देऊन जे नागरिकत्व आहे ते नागरिकत्व त्यांना प्रदान केलेलं आहे. आणि आता शेवटचा जो काही भाग आहे तो आता आपण बघतोय 5वा, ते आहे प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे. आता प्रदेशाचं सामिलीकरण म्हणजे काय तर आपण बघत असताना जे कलम क्रमांक आपण 2चा अभ्यास जे काय केला, मी नवीन राज्य दाखल करून घेणे हा एक भाग आपण त्यामध्ये पाहिला होता. जी भारतीय राज्यक्षेत्रामध्ये नाहीत
आणि त्यांना भारतीय राज्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेणं हे आपण या अगोदर कलम 2मध्ये पाहिलेलं होतं. तर ह्यामध्ये काय सांगितलं की ज्यांना आपण आपल्या देशामध्ये सामील करून घेतलेलं आहे, एखादा प्रदेश भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आला तर भारत सरकार त्या प्रदेशातील कोण व्यक्ती कोणत्या तारखेपासून भारताचे नागरिक ठरतील हे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे निश्चित करू शकतात. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रदेशाचे सामीलीकरण म्हणजे काय की एखादा प्रदेश जो आहे हा भारतामध्ये सामील करून जर घेतला तर त्यांना भारतीय नागरिकत्व जे आहे हे आपण प्रदान करू शकतो आहे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं सिक्कीमसाठी जी घटनादुरुस्ती झालेली होती तर त्यामध्ये 35वी घटनादुरुस्ती असेल 1974ची किंवा 36वी घटनादुरुस्ती जी आहे ते 1975ला 22वं राज्य म्हणून ते घोषित केलं होतं आणि त्यानंतर त्यांना भारतीय नागरिकत्व जे ते नागरिकत्व त्यांना प्रदान केलं होतं. म्हणजे प्रदेशाचे एखादा प्रदेश भारतामध्ये जर सामील करून जर घेतला तर त्यांना जे काय भारतीय नागरिकत्व जे हे नागरिकत्व देऊ शकतात आणि त्यासाठी एक वेगळं राजपत्र जे ते राजपत्र किंवा अधिसूचना जे आहे त्या अधिसूचनेद्वारे हे निश्चित करता येतं. आणि त्याचं एक उदाहरण आपण जर बघितलं तर ते उदाहरण कोणतं आहे, सिक्कीम. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर एकूण जे 5 घटक आहेत, 5 पॉईंट जे आहे ते 5 पॉईंट आपण अभ्यासलेले आहेत संपादनेसाठी. शेवटचा अजून एक भाग आपण जर पाहिला प्रदेशाच्या सामीलीकरणामध्ये सिक्कीमचा पण यामध्ये विचार केला. सिक्कीम राज्याचा दर्जा दिल्यानंतर त्यांना भारतीय नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्व प्रदान करण्यात आलं होतं. तर त्याचबरोबर दुसरा आपण जर भाग जर पाहिला, जेव्हा पुदुच्चेरी भारताचा भाग बनला त्यावेळी भारत सरकारने नागरिकत्व कायदा 1955 अनुसार नागरिकत्व पॉंडिचेरी आदेश 1962 जारी केला होता. ते कोणाच्या संदर्भामध्ये होतं तर पॉंडिचेरीच्या संदर्भामध्ये होतं. तर पॉंडिचेरीच्या संदर्भामध्ये देखील हे प्रदेशाचं सामीलीकरण जे आहे ते करून घेतल्यानंतर नागरिकत्व कायदा 1955 अनुसार नागरिकत्व पॉंडिचेरी आदेश 1962 पॉंडिचेरी आदेश जो आहे तो 1962 जो आहे हा 1962 त्यामध्ये जारी करण्यात आलेला होता. आता आसाम करारातील व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत देखील काही विशेष तरतुदी त्यामध्ये दिलेल्या होत्या. म्हणजे बांगलादेशमधून 1 जानेवारी 1966 पूर्वी आसाममध्ये आलेल्या भारतीय मूळ असलेल्या आणि आसाममध्ये आल्यापासून सामान्यतः आसाममध्ये निवासी असलेल्या सर्व व्यक्तींना 1 जानेवारी 1966 पासून भारताचे नागरिक मानण्यात येतील. म्हणजे एक अधिसूचना जी आहे ती अधिसूचना जारी केली जाऊ शकते. पॉंडिचेरीच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर नागरिकत्व आदेश 1962 त्यासाठी जारी केला होता. आणि आसामचा विचार आपण जर केला तर बांगलादेशमधून काही लोक जे ते आसाममध्ये आलेले होते जे मूळ भारतीय होते, तर त्यांना जे काय नागरिकत्व आहे तर ते 1 जानेवारी 1966 पूर्वी जे आसाममध्ये आलेल्या भारतीय मूळ असलेल्या आणि आसाममध्ये आल्यापासून सामान्यतः आसाममध्ये निवासी असलेल्या सर्व व्यक्तींना 1 जानेवारी 1966 पासून भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आलं होतं. त्याचबरोबर आपण बघत असताना बांगलादेशमधून 1 जानेवारी 1966 या दिवशी किंवा त्यानंतर पण 25 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये आलेल्या आणि आसाममध्ये आल्यापासून सामान्यतः आसाममध्ये निवासी असलेल्या आणि परदेशी म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती आपली नोंदणी करून घेईल. हे अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या अटी आहेत त्या अटी यामध्ये सांगितले. प्रदेशाचे सामीलीकरण, हे प्रदेशाचे सामीलीकरण बघत असताना भारतीय राज्यक्षेत्र आहे त्या भारतीय राज्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेतल्यानंतर एक निश्चित तारखेला कोण व्यक्ती भारताचे नागरिक असेल हे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे निश्चित करता येतं आणि त्याद्वारे त्यांना नागरिकत्व जे हे नागरिकत्व मिळवता येतं. तर अशा प्रकारे आपण एकूण 5 घटक जे ते 5 घटक आपण पाहिलेले आहेत किंवा 5 प्रकार असं देखील आपण म्हणू शकतो आहे. 5 मार्ग आपण बघितलेले आहेत नागरिकत्वाच्या संपादनाचे. आणि ते 5 मार्ग कोणकोणते होते तर पहिला होता जन्मतत्वाद्वारे, दुसरा त्यामध्ये होता वंश तत्वाद्वारे, तिसरा नोंदणी तत्वाद्वारे, चौथा स्वीकृती तत्वाद्वारे आणि 5वा जो आहे ते आहे प्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे. आता त्यानंतर त्या पुढचा जो काय भाग आहे नागरिकत्वाचा लोप किंवा नागरिकत्वाची समाप्ती ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. ओके, थँक्यू.